नमस्ते दोस्तों। मैंने अभी मुर्गी पालन करने के लिए देख रहे। अभी मेरे को उसका सर्टिफिकेट लेना है। वो जगह पे मेरे को जाके देखना है कौन सा किधर मिलता है, वो मेरे को पूछताछ करना है। वो ये थोड़ा पुणे में जाके मैं पूछताछ करने वाला है। पोल्ट्री फार्म का ट्रेनिंग लेने के लिए दादा साहब गुले ने मेरे को मिला था। उनके साथ में मेरे को ट्रेनिंग के लिए मेरे को जाना है उनके पास। अभी मेरे को गुले साहब ने लेके जाने वाला है। सांगा ना, मला कुठं घेऊन जाणार आहे तुम्ही? खडकीला खडकीमध्ये केंद्र खडकी आणि हायवे मुंबई आणि पुणे ह्यावेळेला आहे ना? शिवाजीनगरच्या पुढं. ठीक आहे ठीक आहे. मी पण जाणार आहे त्यांच्या बरोबर. त्यांचं फॉर्म भरायचं आहे. फॉर्म भरून आहे ना त्यांना द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ट्रेनिंग सुरू कधी होतं ते पण बघायचं आहे आपल्याला. राष्ट्रीय शासनाचे संवर्धन खाते अंडी मध्यवर्ती अंडी उबवण केंद्र खडकी. दोस्तों, ये मुर्गी पालने के लिए इधर ट्रेनिंग लेना पड़ेगा और अंडा जो बनाना, अंडे का उद्योग करने के लिए भी इधर ये जगह पे आके ट्रेनिंग देना पड़ेगा, तभी तो हम लोग को सर्टिफिकेट मिलेगा। जिसको भी अगर ट्रेनिंग लेना रहेगा ना, इधर आके सर का, डॉक्टर सर का नंबर है और नंबर लेके इनको कांटेक्ट कर देने का और इनसे पूछ लेने का कि कौन सा टाइम पे ट्रेनिंग रहेगा, तो सर ने बता देगा हम लोग को। ऑफिस के अंदर मैंने पूछताछ किया, उसके बाद में उधर ट्रेनिंग का ऑफिस है, उधर स्कूल चालू होता है, वो जगह पे हमको देखना है। इधर ही अपना ट्रेनिंग होने वाला है। ये ट्रेनिंग का स्कूल है ये। अभी अंदर जाना है, अंदर है, लोगों ने बैठा है। 10 बजे सब 10 बजे तक आ जाएगा ये। इधर 10 बजे के बाद में हमारा क्लास चालू हो जाएगा। काय काय करावं लागेल? पिल्लांची तयारी, शेडची तयारी, याचे दोन मुख्य भाग: स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, आणि दुसऱ्या पिल्लाच्या स्वागतापूर्वीची तयारी. पिल्लाच्या स्वागतापूर्वीची तयारी आपण बघितलेली आहे. आता स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण मध्ये काय काय येईल? याच्यामध्ये काय काय करावं लागते बघा. संपूर्ण स्वच्छता शेडची, आतली बाहेरची सगळी व्यवस्थित स्वच्छता करायची. म्हणजे शेड आहे, आता बांधकाम झालंय, आपलं सगळं झालंय. शेडची सगळी म्हणजे धूळ वगैरे जे काय आहे. त्याच्यानंतर खाद्याच्या व पाण्याच्या भांड्याची स्वच्छता. त्यानंतर सुद्धा अगोदर पडदे वरती करायचे बाहेरूनच, ठीक आहे. नंतर दारे खिडक्या बाहेरूनच उघडायची, त्याला सोय ठेवायची, आतमध्ये जायचं नाही. आणि पूर्ण त्याची जी एअर आहे, जी काही तयार झालेली एअर आहे, ती जेव्हा बाहेर जाईल तेव्हा आतमध्ये मग आपण घुसायचं. आणि पक्षी नसले पाहिजे. शेडची पूर्वीची तयारी लक्षात घ्या. आपण काय बघतोय? शेडच्या पूर्वीची तयारी बघतोय. तर हे फ्युमिगेशन काय ब्ल्यू कलरचं येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय लागणार आहे? रॉकेल स्वच्छता, धुवून पुसून सगळं व्यवस्थित काढणं. त्याच्यानंतर पहिली जंतुनाशक फवारणी. नंतर खाद्याच्या व पाण्याच्या भांड्याची स्वच्छता. त्याच्यानंतर पाण्याच्या टाकीची स्वच्छता, आतमध्ये चुना वगैरे लावून घ्यायचं, शेवाळ वगैरे आलं नाही पाहिजे, सगळं काढून घ्यायचं. त्याच्यानंतर रे ठेवू शकतो, किंवा लय खराब झाले असतील तर सौम्य हायड्रोक्लोरिक आम्लानं ते स्वच्छ करायची आहे, ठीक आहे. चुना देणे, व्हाईट वॉश. जमिनी व बाजूच्या भिंतींना चुना प्रति 1000 वर्ग फुटामागे 20 किलो चुना. बाजूचे पडदे लावून त्या पडद्याची भोके बंद करून संपूर्ण शेड हवाबंद करायचे, जेणेकरून हवा कुठूनही शेडच्या बाहेर गेली नाही पाहिजे. इवन जर पत्रे असे असतील आणि इथं जर हेंबर घनफळासाठी 40 ग्रॅम पोटॅशियम पर मॅग्नेट व 80 मिलीलीटर फॉर्मॅलिन याप्रमाणे आवश्यकतेनुसार दोन्ही रसायनाची एकूण मात्रा तयार ठेवावी. कमी जास्त झालं तरी चालतंय, परंतु जर 100 घनफुटासाठी 40 ग्रॅम पोटॅशियम परमॅंगनेट व 80 मिलीलीटर एवढं. आता फ्युमिगेशन करताना शेडमधील त्यानंतर कमीत कमी यांनी शेड 3 दिवस पूर्णपणे बंद ठेवायला सांगितलं आहे, ठीक आहे. कमीत कमी 24 तास ठेवायचं, जास्तीत जास्त 3 दिवस ठेवलं तरी चालेल. अलीकडे फ्युमिगेशन न करता थर्मल फॅगिंग हे आधुनिक तंत्र वापरले जाते. रोगी पक्षी काय, डोके मजबूत, रुंद व वरचा भाग चपटा असतो. इकडं कमजोर, लांबट, अरुंद व सुजलेलं असतं. आजारीचं आसनच असं नाही, पण ही एक लक्षणं आपण डोक्याची बघितली. पुढं डोळे मोठे, तेजस्वी व उठून दिसणारे असे असतात. इकडे लहान,
म्हणजे असं झाकल्यासारखे वाटतात. त्याच्यानंतर क्षीण आत गेलेले व त्यामधून पाण्यासारखा चिकट किंवा रक्तमिश्रित स्राव दिसू शकतो. तुरा व कल्ला म्हणजे कोंब आणि वाटल पूर्णपणे विस्तारित, लाल, चमकदार व गरम असतात. तर आकसलेले, कोरडे, निळसर, त्यावर बारीक गाठी असू शकतात. म्हणजे प्रत्येकाला बारीक गाठी असतील का? नाही. म्हणजे रोग कसा ओळखायचा? बारीक गाठी असेल तर फाऊल पॉक्स वगैरे आहे किंवा अजून काय आहे, अशा पद्धतीनं लगेच कळतं आपल्याला. भांडणाला हे झाल्यावरती कसे असे उभे राहतात मस्तपैकी, तसे पिंजारलेल्या आजारपणात सुद्धा आपल्याला ते दिसतात. त्याच्यानंतर जास्तीत जास्त आर्द्रता शोषून घेणार असावं. ठीक आहे. त्याच्यानंतर वजनाला ते हलकं पाहिजे. त्यानंतर मध्यम व एकसारख्या आकाराचं पाहिजे. लवकर सुकणारं पाहिजे. मऊ व पक्ष्यांना आरामदायी वाटणारं पाहिजे आणि सहज उपलब्ध होणाऱ्या आणि त्याचा नंतर परत खत म्हणून सुद्धा वापर झाला पाहिजे. ठीक आहे. गाठींचे प्रमाण कमी असेल तर गाठी फोडून द्या. थोडं असेल तर. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांची संख्या, त्यांची उंची व भांड्यातील पाण्याची पातळी यांचे व्यवस्थापन व्यवस्थित करावे. लय गर्दी झाली असेल तर मग ते काय गडबडीत हे येतंय ते येतंय आणि मग त्याच्यामुळे पाणी सांडत राहतं. ठीक आहे. बरोबर आहे. एकदम खाद्यात बदल केला तर डायरिया लागतो त्यांना. बरोबर आहे. डायरिया लागला तर ड्रॉपिंग जास्त तुमचं पडणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर किंवा काही क्षारांचं जर जास्त प्रमाण झालं तर त्याच्यामुळं काय होतं, विष्ठेतील पाण्याचं प्रमाण वाढतं. ठीक आहे. आपण मी बघा, लिटर जुनं झालं, बरोबर आहे, जास्त व अव्यवस्थित वाढण्यामुळे काही समस्या निर्माण होतात. म्हणजे त्यांना खाद्य घेता येत नाही किंवा काय करतात ते एकमेकांना चोचा मारतात. ठीक आहे. त्यानंतर एकमेकांना चोची मारून जखमी करू नये यासाठी हे सगळं केलं जातं. यासाठी विजेवर 1500 फॅरेनहाइट पर्यंत म्हणजे लाल झालेला धारदार पातं बसवलेलं यंत्र वापरलं जातं. ही क्रिया पहिल्यांदा वयाच्या 7 ते 10 दिवसात केली जाते. नंतर आवश्यकतेनुसार पुन्हा केली जाते. जर पुन्हा गरज वाटली तर पुन्हा करायची. ठीक आहे. आता चोच कापताना काळजी, स्ट्रेसमध्ये येऊ नये. पहिली गोष्ट म्हणजे ते कुठल्याही तणावात असतील तर चोची कापू नये. आणि चोची कापण्यापूर्वी आणि कापल्यानंतर काय काय द्यायचं त्यात? डेक्स्ट्रोज 1 ग्रॅम, व्हिटॅमिन सी, AD3 के, बी कॉम्प्लेक्स. थोडक्यात कापण्याचा कार्यक्रम चालू असताना सल्फा औषधे देऊ नये, कारण काही सल्फा औषधं विशेषतः सल्फोनामाइड रक्तस्राव लांबवतात. चोच कापल्यानंतर लगेच पाणी पिताना पक्ष्यांना अडचण येऊ शकते. त्यामुळे भांड्यातील पाण्याची पातळी वाढवणे व अतिरिक्त भांड्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. खाद्याची पातळी वर ठेवणं गरजेचं आहे. कापल्यामुळे नाजूक झालेल्या चोचीने भांड्याच्या तळाला चोच मारून इजा होऊ नये म्हणून हे आवश्यक आहे. चोची कापणे व लसीकरण एकाच वेळी करू नये. जास्त स्ट्रेसमध्ये येऊ नये. पद्धतीमध्ये बघा, यामध्ये डाव्या हाताने पक्ष्याचे पाय व पंख व्यवस्थित पकडून ठेवले जातात. उजव्या हाताची तर्जनी वरच्या व खालच्या चोचीमध्ये आडवी घालून जिभेला पकडून किंवा जखम होण्यापासून व कापली जाण्यापासून वाचवली जाते. प्रथम खालच्या चोचीचा 1/3 भाग मशीनच्या पात्याने कापावा आणि चोचीचा कापलेला भाग ब्लेडला लावून व हलकासा दाब देऊन 2 सेकंद ठेवावा. त्यामुळे रक्तवाहिन्या बंद होतात व खाली असलेला पेशी मरून जाऊन त्याची वाढ थांबते. हे बघावंच लागणार तुम्हाला. बघितल्यानंतरच हे लक्षात येते. हे लिहून वाचून कळत नाही.